सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की ओवीने चारूचा पर्दाफाश केलेला असतो. ओवीने सगळ्यांसमोर सत्य आणलेलं असतं आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं असतं की ही मुलगी खोटं बोलत आहे, ती प्रेग्नेंट नाही आहे. चारू वैतागून म्हणते की हो, हे खोटं आहे, हे मी नाटक केलं होतं, मी प्रेग्नेंट नाही आहे आणि हे सगळं मी श्रीनूसोबत लग्न करण्यासाठी केलं. हे ऐकून लाली फारच चिडते आणि लाली बोलायला चालू करते की अगं चारू, तू या थराला पोचलीस, तू माझ्या श्रीनूला लग्न करण्यासाठी एवढा मोठा त्याच्यावर आळ घेतलास. मला आता हे लग्न मान्य नाही, कोणीही काही म्हणलं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही. सगळेजण तिला ओरडत असतात. मंजू येते आणि चारूच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की चारू, तू हे सगळं करशील असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. श्रीनूवर आमचा आधीपासूनच विश्वास होता, तरी मला वाटतच होतं की तू एवढी चांगली वागतेस ना, याच्यामागे नक्कीच काहीतरी आहे. मी त्या दिवशीच ओळखायला पाहिजे होतं, तुझ्या कपड्यात ते एन्व्हलप भेटलं तेव्हा, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि इथेच माझी सगळ्यात मोठी चूक झाली. मंजूने सुद्धा चारूला चांगलंच ओरडलेलं असतं. तेव्हा चारूची आई रडायला लागते आणि माफी मागते की माझ्या पुरीनं जे पण केलं त्यासाठी मी माफीही मागू शकत नाही, खरं तर तिने एवढं सगळं केलं आहे. हे ऐकल्यानंतर दादा म्हणतात की तुमचं काहीच चुकलेलं नाही आहे, यात तुमचा काहीच दोष नाही आहे, खरं तर या मुलीला समजायला हवं होतं. तेव्हा लाली म्हणते की दादा मला माफ कर, तुझे संस्कार कधी चुकणारच नाहीत, मी जे पण बोलले त्यासाठी मी तुझी माफी मागते. हे बोलून दादा म्हणतात की लाले, आता त्याचा काहीच उपयोग नाही आहे. हे सगळं चालू असताना श्रीनू म्हणतो की चारू, तू माझ्यासोबत असं केलंस, मी काय वाईट केलेलं गं तुझ्यासोबत, एवढं चांगलं राहिलो वागलो आणि मला तू ब्लॅकमेल करत राहिलीस, हे खोटं नाटक केलंस. तुला माहीत आहे ना माझं ओवीवर किती प्रेम आहे, तरीसुद्धा तू माझ्याशी अशी वागलीस. तेव्हा चारू म्हणते की हो, तुझं ओवीवर प्रेम आहे हेच मला बघवत नव्हतं, मला काही करून तुझ्याशी लग्न करायचं होतं. ओवी म्हणते की चारू बास, अजून कोणत्या थराला पोचशील, बंद कर तुझी हे नाटकं. तेव्हा चारू म्हणते की ओवी, हे जरी खोटं असलं तरी श्रीनूने माझ्यासोबत जे पण त्या हॉटेलवर केलं ते सगळं खरं आहे आणि याचे पुरावे आहेत माझ्याकडं. हे ऐकून ओवी म्हणते की काय, ह्याच्यावर तरी आम्ही कसा विश्वास ठेवायचा की हे सगळं खरं आहे. चारू म्हणते की माझ्याकडे फोटो आहेत. ती फोन काढते आणि फोटो दाखवायला चालू करते. श्रीनू म्हणते अगं चारू बास कर, काय दाखवतेस तू. हे ऐकून चारू म्हणते की का, इथे माझ्या चारित्र्यावर संशय उठतोय ना, मग तुझासुद्धा उठायलाच पाहिजे, तुझ्या संस्कारांवर सुद्धा कोणीतरी बोललंच पाहिजे आणि तूच माझ्यासोबत लॉजवर वाईट केलंस ना, त्याचेच परिणाम आहेत हे ऐकून चारू चांगलीच खडसावत असते. तेवढ्यात ओवीचे वडील त्या हॉटेलवाल्या मालकाला घेऊन पोचतात, त्यांच्यासोबत पोलिसही आणतात. खरं तर त्या ओवीचे वडील त्या लॉजवर पोहोचतात त्यांचा फ्रेंड इन्स्पेक्टरला घेऊन आणि चांगली चौकशी करतात. ते कसून चौकशी करत असताना पहिल्यांदा तर तो मॅनेजर खरं बोलायला तयार नसतो, पण जेव्हा त्याला अटक करण्याची वेळ येते तेव्हा तो बोलतो की हो, हे सगळं खोटं आहे, ह्यांनी आम्हाला पैसे दिले होते आणि त्याच्यासाठी आम्ही हे सगळं केलं. हे ऐकून तो इन्स्पेक्टर बोलतो की बरं ठीक आहे, आम्ही तुला सोडून देतो, पण हे सगळं तू त्यांच्यासमोर बोलायचं. हे ऐकून तो म्हणतो की ठीक आहे साहेब, मी काही करायला तयार आहे, फक्त मला जेलमध्ये नका टाकू, नाहीतर ह्या हॉटेलचं पूर्ण नाव धुळीत जाईल. खूप वर्ष आम्ही ह्या हॉटेलवर मेहनत केली. इन्स्पेक्टर म्हणतो की हो, काय मेहनत केली ते चांगलंच माहिती आहे. असं म्हणून ओवीचे वडील त्या इन्स्पेक्टरला घेऊन मित्रासोबत लग्नाच्या तिथे पोहोचतात आणि चारूच्या भाषी बोलते की ते सगळं खरं आहे. तेव्हाच ओवीचे वडील म्हणतात की नाही, हे सगळं साफ खोटं आहे. हे बघितल्यानंतर सगळेजण बघतात तर ओवीचे वडील इन्स्पेक्टरला घेऊन त्या हॉटेल मालकाला घेऊन आलेले असतात. ओवी म्हणते की डॅड, तुम्ही इथे कसे काय. हे ऐकल्यानंतर ते म्हणतात की हो, तू मला सांगितलं होतंस ना त्या हॉटेलवर जाऊन चौकशी करायला, मी केली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की या सगळा या लोकांचाच गेम आहे. तेव्हा मी याला इकडेच घेऊन आलो आहे, कारण याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण ह्यांनी फोटो काढून घेतलेत ना, हे प्रूफ करण्यासाठी मी इथे यांना आणले. ओवी एक कानाखाली चारूच्या वाजवते आणि म्हणते की ओवी, आता काय बोलशील तू. चारू म्हणते की तुम्ही हे सगळं का करताय. हे ऐकल्यानंतर तो माणूस म्हणतो की हो मॅडम, या मॅडमांनीच आम्हाला पैसे देऊन आमच्याकडून फोटो काढून घेतले होते, खरं तर यांनी काहीच केलं नाही, यांनी गोळ्या दिल्या होत्या त्यामुळे यांना बेशुद्ध झाले होते, आम्ही त्यांच्यासोबत होतो. मॅडम मला माफ करा, सर मला माफ करा, तुमच्यासोबत आम्ही असं वागलो, आम्हाला त्याचा पश्चाताप होतो आहे, आम्ही इथून पुढे असं काहीही करणार नाही, फक्त आम्हाला प्लीज जेलमध्ये नका टाकू, आमच्या हॉटेलचं खूप नाव आहे. हे ऐकल्यानंतर ओवी म्हणते की चारू, संपलं आता तुझं सगळं, बंद कर तुझी नाटकं. बघून ओवी म्हणते की झालं, संपलं, हे सुद्धा खोटं आहे, बरं झालं हा विषय आत्ताच निघाला. दादा म्हणतात की श्रीनू,
मला माफ कर, मी तुझ्यावर संशय घेतला. खरं तर मला माझ्या संस्कारांवर विश्वास ठेवायला हवा होता, पण मी या सगळ्यांमध्ये अडकलो. शनू मला खरंच माफ कर, मी तुझा गुन्हेगार आहे. शनू खूप रडतो आणि त्यांना भीती मारत म्हणतो की दादा मामा, मी कधीच चुकलो नाही. आता मला कळतं की आपल्यासाठी कोण चांगलं आणि कोण वाईट आहे. खरं तर याची आधीच सगळ्याची शहानिशा करूनच मी हिच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. आधीच ही आपले किती घरासाठी घातक आहे हे मला माहीत होतं, पण ही असं सगळं करेल मला वाटलं नव्हतं. लालीला खूप राग येतो. लाली चारूला चांगलेच सुनवते. हे ऐकताना सुद्धा मंजू खूप तिला ओरडत असते, चारू तू हे असं करशील कधीच वाटलं नव्हतं. चारू म्हणते की बास करा, काय सगळ्यांनी केलं, सगळे बोलताय मी केलं. हो मी केलं आणि मी श्रेणूसोबत लग्न केले आणि आता तुम्ही काहीही करू शकत नाहीत. पूर्ण आमचं लग्न झालं आहे, विधीनुसार सगळ्या मंगलाष्टिकासुद्धा झाले. आता खरं तर नात्यांनी मी श्रेणूची बायको आहे. हे ऐकल्यानंतर ओवी म्हणते की चारू तुझा काहीतरी गैरसमज होतो. तू बायको होणार होतीस, झाली नाही आहेस. आणि बरं झालं, थँक गॉड मी टाईमवर आले आणि तुझा हा सगळा पर्दाफाश केला, नाही तर ह्या श्रेणूचं अख्खं आयुष्य तू स्पॉईल करून टाकलं असतं. हे ऐकल्यानंतर चारू म्हणते की ए ओवी, तुझी नाटके बंद कर बरं का, हे मी ऐकून घेणार नाही, श्रेणू फक्त माझाच आहे. हे ऐकल्यानंतर चारूचे वडील तिच्या हाताला धरून तिथून निघून जात असतात, पण चारू काही त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार नसते. चारूची आई डोळ्यात रडत असते. ते पुसत म्हणते की चारू प्लीज, अजून आमची मान खाली जाईल असं वागू नकोस, प्लीज तू नीट वाग. तेव्हा चारू म्हणते की आई बास कर, काय सगळे मला चांगलं वाग म्हणतात, माझं त्याच्यावर प्रेम होतं हे सगळ्यांना माहीत होतं, पण कोणालासुद्धा एक्सेप्ट करायचं नव्हतं की मी श्रेणूवर प्रेम करते, कारण श्रेणूला ओवीबरोबर लग्न करायचं आहे आणि ओवीला श्रेणूबरोबर लग्न करायचं आहे. मग माझ्या प्रेमाचं काय? प्रत्येक वेळेस मी माझ्या प्रेमाचा का बळी द्यायचा? ते दोघं सॅक्रिफाईस करू शकत होते, नाहीतर त्यांनी केलं होतंच ना. थोड्या वेळाने अजून आमचं लग्न झालंच असतं, तेव्हा कळालं असतं तरी तुम्ही आम्हाला एक्सेप्ट केलंच असतं ना श्रेणूबरोबर. मग मला आता त्याच्यासोबत लग्न करायचं आहे आणि लग्न झालेलं आहे, मला पूर्ण माझ्या बायकोचा मान हा हवाच आहे. हे ऐकल्यानंतर चारूचे वडील शरमेने मान खाली घालून म्हणतात की तुमच्या सगळ्यांना जो पण माझ्या मुलीमुळे त्रास झाला, खरं तर त्यासाठी मी माफीसुद्धा मागू शकत नाही. ह्या अशा मुली जन्माला येणं खरंच माझ्यासाठीच खूप शरमेची गोष्ट आहे. हे ऐकल्यानंतर मंजू म्हणते की दादा तू असं बोलू नकोस, तू काय तिच्यावर असं संस्कार करायला कमी पडलास, काय माहिती की तिने हे असा केला. हे ऐकल्यानंतर चारूचे वडील म्हणतात की तू माझी बहीण आहेस, पण तुझ्याच घरी हे सगळं माझ्याच मुलीनं केलं, याचं खरंच मला खूप वाईट वाटतं आहे. चारू म्हणते की तुम्ही खूप चुकीचं करताय. श्रेणू माझा नवरा आहे आणि आता कोणीही हे सत्य बदलू शकत नाही. ओवी तिला सांगते की चारू बंद कर आता तुझी नाटकं, झालं ना सगळं संपलं, आला ना तुझा चेहरा समोर, कळालं ना हे सगळं खोटं आहे आणि हॉटेलवरचं सुद्धा खोटंच आहे, आता तुला काय बोलायचं आहे. तेव्हा चारू विचार करत असते आणि इथेच सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.